भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकांतर्फे युवा शक्ती जागर यात्रा आयोजित करण्यात आलेली आणि या यात्रेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये पार पडतोय। जागर करणं याकरता देखील आवश्यक आहे की एकीकडे मोठ्या प्रमाणात अराजकतावादी ज्या शक्ती आहेत त्या शक्ती विशेषतः ज्याला आपण अर्बन नक्षल विचार म्हणतो अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत या शक्ती हळूहळू युवांमध्ये एखाद्या विषासारखा अराजकतेचा विचार पेरण्याचा प्रयत्न करतायत। कॉलेज कॅम्पसेसमध्ये विविध संघटनांच्या माध्यमातून युवांना आपल्या संविधानाच्या विरुद्ध, आपल्या देशाच्या व्यवस्थेच्या विरुद्ध, आपल्या देशाच्या मानकांच्या विरुद्ध जागृत करायचं किंबहुना कलुषित करायचं अशा पद्धतीचं काम चाललेलं आहे। आणि म्हणूनच देशाच्या संविधानाप्रती आणि संविधानाने तयार केलेल्या व्यवस्थेच्या प्रती समाजातल्या सर्व तरुणांना जागृत करण्याचं काम युवा शक्ती जागरच्या माध्यमातून होईल। आणि तरुणाईमध्ये जी काही सज्जन शक्ती आहे, जी काही सकारात्मक शक्ती आहे, अशा सगळ्या लोकांना या माध्यमातून संघटित करण्याचा हा एक चांगला प्रयत्न आहे। खरं म्हणजे या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत ते गेल्यामुळे वैयक्तिक एक नेता म्हणून त्यांनाही अधिक प्रगल्भता आणि त्यांच्यासोबत जी टीम या ठिकाणी जाणार आहे त्या टीमला देखील अधिक प्रगल्भता यातनं मिळेल आणि निश्चितपणे त्याचा उपयोग पुढच्या काळामध्ये भारतीय जनता युवा मोर्चा मोठा करण्याकरता आपल्याला प्राप्त होईल। या युवा शक्ती जागरच्या निमित्ताने मी एक अजून तुम्हाला सूचना करू इच्छितो। ज्या प्रकारे भारताच्या संसदेमध्ये महिला आरक्षण बिलाची भ्रूण हत्या ही विरोधी पक्षाने केली त्याचाही जागर करण्याची आवश्यकता आहे। आणि ही मंडळी सिरियल लायर आहेत, रोज खोटं बोलतात, दिवसातनं 5 वेळा खोटं बोलतात। या प्रत्येकाला हे माहिती आहे 2023 साली ज्यावेळेस महिला आरक्षण विधेयक आलं, एकमताने ते पारित झालं, त्यानंतर हे विधेयक कधीपासनं लागू केलं पाहिजे याकरताचं संविधान संशोधन आलं होतं। 23 मध्ये एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी असल्यामुळे आपण काही करू शकत नाही, म्हणून तोंड दाबून या लोकांनी त्यावेळी बिलाला समर्थन केलं। आणि आता जसं यांच्या लक्षात आलं की एनडीए जवळ 2/3 मेजॉरिटी नाही आहे, यांनी आपले खरे दात दाखवले आणि त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं या बिलाला विरोध करून संपूर्ण भारतातल्या नारी शक्तीचा अपमान आणि लोकशाहीचा अपमान करण्याचं काम या विरोधी पक्षांनी या ठिकाणी केलेलं आहे। आणि म्हणून हा जागर गरजेचा आहे। खरं म्हणजे रोज खोटं बोलतात, डिलिमिटेशन बद्दल खोटं बोलतात, सेन्सस बद्दल खोटं बोलतात। या संदर्भात सगळी वस्तुस्थिती आणि संविधानाने टाकलेली जबाबदारी काय आहे हे सभागृहामध्ये अमित शाह यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर त्यांनी काही अमेंडमेंट्स मागितले, 1 तासात ते अमेंडमेंट्स आणण्याचा त्या ठिकाणी मनसुबा देखील अमित भाईंनी तयार केला होता। पण या लोकांना महिलांना आरक्षण द्यायचंच नाही आहे, लोकसभेमध्ये महिला आरक्षण येऊ नये याकरता हा प्रयत्न आहे। पण मी त्यांना सांगू इच्छितो, या भारतामध्ये ज्या लोकांनी महिलांना सहभागिता देण्याच्या बद्दल कार्य केलेलं आहे त्या सगळ्या लोकांना स्मरून सांगतो
तुमच्या या मानसिकतेविरुद्ध आमचा लढा सुरू झालेला आहे आणि जोपर्यंत भारताच्या संसदेत आणि विधानसभेमध्ये आमच्या 33% महिला पोचणार नाही, आम्ही तुम्हालाही शांतपणे झोपू देणार नाही. तुमच्या विरुद्ध आमचा संघर्ष सुरूच राहील. आणि मी विश्वासानं सांगतो, या सिरियल लायर्सला, या खोटारड्या लोकांना जे रोज खोटं बोलतायत, तुम्ही किती खोटं बोललं तरी झूठ की उम्र बड़ी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता. त्यामुळे सत्य कधी संपणार नाही हे सांगू इच्छितो. आणि या ठिकाणी कृष्णराजला सांगतो, या यात्रेमध्ये आमच्या संपूर्ण नारी शक्तीला, आमच्या सर्व युवतींना देखील जागृत करून आपल्याला एक अशा प्रकारचा विचार उभा करायचा आहे की जो विचार यांच्या बुरसटलेल्या विचाराला त्या ठिकाणी संपेल आणि यांना मजबूर करेल आणि यांनाही नारी शक्ती विधेयकाला त्या ठिकाणी पाठिंबा द्यावा लागेल. अशा पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी जागरण करावं, अशा प्रकारची विनंती तुम्हाला करतो. पुन्हा एकदा या युवा शक्ती जागर यात्रेला मनापासनं शुभेच्छा देतो, तुमचं मनापासनं अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. त्यांनी कृष्णराज महाडिक यांना त्यांच्या यात्रेसाठी शुभेच्छा सुद्धा दिल्यात आणि विरोधकांवर टीका सुद्धा केली.